आता काय होतं ना, की आपण चिवडे वेगवेगळ्या प्रकारचे बनवतो. पण कधी मुरमुऱ्याचा आणि बटाट्याचा किस घालून केलेला चिवडा तुम्ही खाल्ला आहे का? नसेल ना, तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला करायला देखील एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे आणि लहान मुलं एकदम आवडीने खातील. कुठं प्रवासात जायचं असेल तर पटकन रेसिपी होऊन जाते. जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये ना तेल गरम करायला ठेवायचं. तेल चांगलं तापलं ना, याच्यामध्ये किस टाकायचा आणि चांगला पांढरा शुभ्र होईपर्यंत तळून घ्यायचा. खूप काळपट करायचा नाही, लालसर पण करायचा नाही. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पांढरा शुभ्र किस तळून घ्यायचा. मी या ठिकाणी 5 ते 7 बॅचमध्ये किस तळून घेतलं आहे. माझी कढई मीडियम स्वरूपाची असल्यामुळे तुमची कढई जर मोठी असेल तर तुमचा 3 ते 4 बॅचमध्ये किस तळून होईल. या ठिकाणी मी जवळजवळ 1 किलो एवढा किस हा तळून घेतला आहे. माझे मुरमुरे देखील 1 किलोचे आहेत, त्यामुळे मी 1 किलोला 1 किलो असा तळून घेतले. त्यानंतर एक वाटी घेतली, तर वाटीने शेंगदाणे मोजून घेतले, साधारणतः पावशेर असतील. त्यानंतर ते देखील मी चांगले तळून घेतले. अगदी जास्त काळपट नाही करायचे, व्हाईट पण नाही ठेवायचे, असे ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे. त्यानंतर 7-8 ना हिरव्या मिरच्या घ्यायच्या, त्या देखील मीडियम स्वरूपात कापून घ्यायच्या. जास्त बारीक कापल्या जे बी सगळं तेलामध्ये तरंगलं जातं, त्याच्यामुळे ना आणि आपल्याला खाताना पण काय होतं, मिरची तोंडात जायची भीती असते. त्यामुळे मोठ्या मोठ्या चिरायच्या, जेणेकरून हाताने आपण बाजूला काढू शकतो खाताना. त्यामुळे मी या ठिकाणी 7-8 ना हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या देखील ना मीडियम स्वरूपात कापल्या आणि तळून घ्यायच्या. हे सगळं तळलेलं मिश्रण ना एखाद्या मोठ्या परातीत म्हणा किंवा एखाद्या मोठ्या भांड्यात काढायचं, ज्या भांड्यामध्ये आपल्याला सगळा चिवडा बनवायचा आहे. नाही तर काय होतं, भांडं कमी पडले तर 2-3 भांडे वाढतात. त्यासाठी काय करायचं, काढताना चिवडा बनवण्यासाठी मोठं भांडं वापरायचं. या ठिकाणी परातीचा वापर केला आहे. सगळा चिवडा, शेंगदाणे आणि हिरवी मिरची आणि त्यानंतरला किस सगळं एकत्रच एका भांड्यामध्ये टाकले. त्यानंतर वरून एक मोठी वाटी भरून ना पिठी साखर करायची आणि ती देखील वरून टाकून द्यायची किसाच्या वरती. एक मोठा चमचा भरून ना मीठ टाकायचं. त्यानंतरला 1 ते 1.5 चमचा बेडगी मिरची पावडर टाकायची आणि 2 चमचे रामबंधूचा चिवडा मसाला टाकून द्यायचा आणि सगळं चांगलं किसाला चोळून घ्यायचं. एकदम मस्तपैकी चोळायचं, जेणेकरून सगळा मसाला, मीठ आणि पिठी साखर ही किसाला लागली गेली पाहिजे इतपत चोळायचं. त्यानंतर मुरमुरे घ्यायचे. 1 किलो मुरमुरे आहेत, त्यातले अर्धा किलो मुरमुरे आपल्याला पिवळे करायचे, म्हणून कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. तेल चांगलं तापलं की कढईचा गॅस बंद करायचा. 1 चमचा हळद पावडर टाकायची, 1 चमचा बेडगी पावडर टाकायची आणि 2 मोठे चमचे ना रामबंधूचा चिवडा मसाला टाकायचा. त्यानंतर मुरमुरे पिवळे करून घ्यायचे. व्हाईट मुरमुरे आणि पिवळे मुरमुरे चांगले एकसारखे मिक्स करायचे. सगळं किसामध्ये टाकायचं, खालीवर चांगलं चोळून घ्यायचं मसाला, जेणेकरून सगळ्या किसाला आणि मुरमुऱ्याला लागला पाहिजे इतपत चांगलं चोळून घ्यायचा. त्यानंतरला आहे ना वरून काय करायचं, नाश्त्यासाठी लगेच खायला घ्यायचा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला व्हिजिट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.